हाय मित्रांनो, मी उपेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपले शरीर जागेवर असले तरी आपलं मन हे सगळ्या ठिकाणी फिरत राहतं आणि याच मनाबद्दल आज मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका। मित्रांनो, मन ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे। मन दिसत नाही, पण आपल्या प्रत्येक कृतीमागे त्याचा मोठा वाटा असतो। आपण आनंदी असलो, दुःखी असलो, रागावलेलो असलो किंवा प्रेरित असलो तर त्यामागे आपल्या मनाची अवस्था कारणीभूत असते। म्हणूनच मन समजून घेणे आणि त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। आपले मन खूप चंचल असते। एका क्षणात ते आनंदी होते तर दुसऱ्या क्षणी दुःखी होते। कधीकधी छोटीशी गोष्टही मनाला लागते आणि आपण निराश होतो। पण जर मन मजबूत असेल तर मोठ्या संकटांनाही आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो। त्यामुळे मन नेहमी सकारात्मक ठेवणं आवश्यक आहे। चांगले विचार, चांगली माणसे आणि चांगले वातावरण मनाला शांत ठेवतात। मनामध्ये खूप मोठी ताकद असते। एखादे काम आपण करू शकतो की नाही हे सर्वप्रथम आपले मन ठरवत असते। जर मनात आत्मविश्वास असेल तर कठीण वाटणारे कामही सोपे होते। म्हणून आपल्या मनाला नेहमी प्रेरणा आणि आशा देणं गरजेचे आहे। आजच्या काळात अनेक लोक तणाव, चिंता आणि स्पर्धेमुळे मानसिकदृष्ट्या थकलेले दिसतात। मोबाईल, सोशल मीडिया आणि सततची धावपळ यामुळे मन शांत राहत नाही। म्हणून काही वेळ स्वतःसाठी देणे, निसर्गात फिरणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि चांगले विचार करणे आवश्यक आहे। शांत मनामुळे जीवनात योग्य निर्णय घेता येतात। मन स्वच्छ असेल तर आपले वागणेही सुंदर होते। दुसऱ्यांविषयी प्रेम, आदर आणि मत्तीची भावना मनातूनच निर्माण होते। चांगले मन असलेला माणूसच खऱ्या अर्थाने मोठा असतो। पैसा, पद आणि प्रसिद्धी यापेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्त्वाची असते। कारण चांगले मन माणसाला माणुसकी शिकवते। शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आपले मन हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक आहे। मन आनंदी असेल तर जीवन सुंदर वाटते आणि मन दुःखी असेल तर सर्व काही असूनही आनंद मिळत नाही। म्हणून आपल्या मनाची काळजी घ्या, सकारात्मक विचार करा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, व्हिडिओ कशा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय।